नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि आपण बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत जलजीवन मिशनच्या एका विषयासंबंधी आणि तो विषय खूप महत्त्वाचा आहे। सध्या तरी आता त्याचंच महत्त्वाचं काम जे आहे ते जलजीवन मिशन अंतर्गत सुरू आहे। प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा म्हणजे जलजीवन मिशन अंतर्गत वॉटर सप्लायचं काम सुरू आहे। त्याच्या अंतर्गत आपल्या गावामध्ये जे काही लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असतील त्या सर्व लाभार्थ्याची यादी आपल्याला जलजीवन मिशनच्या वेबसाईटवर ऑनलाईन बेनिफिशरी लिस्ट जी आहे ते टाकायची असते। बऱ्याच ग्रामपंचायतीमार्फत ते लिस्ट जी आहे ते 100% टाकण्यात आलेली आहे। आपल्या ग्रामपंचायतमार्फत जे काही नमुना नंबर 9 मध्ये लाभार्थी आहेत, जे नळधारक आहेत, त्या सर्वांची यादी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे। त्यांचे आधार कार्ड आपल्याला ऑनलाईन करायचे असतात। तर अशी यादी तुमच्या ग्रामपंचायती किती झालेली आहे, तुमचं ग्रामपंचायतचं पर्सेंटेज काम किती झालेलं आहे, ती सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत। तर मित्रांनो, सुरू करू आपला आजचा हा व्हिडिओ। तर चला आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर, ठीक आहे। तर सर्वप्रथम JJMवर जाण्यासाठी JJM गुगलवर सर्च करायचं आहे। गुगलवर JJM सर्च केल्यानंतर पहिलंच iljalshakti.gov.in नावाची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। बरेच जुने केंद्रचालक आहेत, त्यांना वेबसाईट माहीत आहे, ज्या नवीन असतील त्यांना माहीत नाही, तर त्यांनी हे वेबसाईट जी आहे ते तुम्ही बुकमार्क करून ठेवली तरी चालते, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये आता तुमच्यासमोर एक JJMचं रिपोर्टिंगचं पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे, त्याला आपण होम पेज म्हणू। होम पेज ओपन झालेलं आहे। आता इथं तुम्हाला कोणत्या प्रकारचं लॉग इन करण्याची आवश्यकता नाही की काहीच नाही। याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली ओपन पोर्टलमध्ये जाऊन आपल्या गावाची जे आत्तापर्यंत तुम्ही जलजीवन मिशनच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन केलेली आहे ते तुम्हाला इथं बघता येईल, ठीक आहे। आणि ज्या ग्रामपंचायतीची राहिलेली आहे त्या ग्रामपंचायतीचे सुद्धा नाव याच्यामध्ये दिसतील आणि त्यांचं पर्सेंटेज तुम्हाला याच्यामध्ये दाखवण्यात येईल। आता प्रत्येकाने आपापल्या ग्रामपंचायतीचं जे जलजीवन मिशनचं जे रिपोर्टिंग आहे ते किती पर्सेंटेज झालेलं आहे आणि किती लाभार्थी तुमचे बाकी आहेत आणि किती लाभार्थ्यांचं तुम्ही ऑनलाईन केलेलं आहे, त्या सर्वांची यादी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या लॉग इनवर बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला इथं बघा, वर मेन मेनूमध्ये एक पॉईंट आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचा टॅब येईल। त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते फिजिकल प्रोग्रेस इन टर्म ऑफ FSTC म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुढचा एक मेनू जे आहे तो मेनू बार तुमच्यासमोर ओपन होईल FFTCचा, ठीक आहे। FHTCचा जो मेनू बार ओपन झाल्यानंतर स्टेटस जे आहे ते तुमच्या बेनिफिशरीचं जे काही आहे, ज्यांना तुम्ही वॉटर सप्लाय दिलेला आहे त्या सर्वांची याच्यामध्ये तुम्हाला नावं बघायची आहेत। इथं 2 नंबर J6 म्हणून एक ऑप्शन आहे, स्टेटस ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ बेनिफिशरी प्रोव्हाइड विथ द टॅप वॉटर कनेक्शन, ठीक आहे। वॉटर सप्लायचं जे तुम्हाला तिथं द्यायचं आहे ते तुम्हाला यादी याच्यामध्ये ऑनलाईन करायची आहे। ज्यांचे आधार कार्ड तुम्हाला ऑनलाईन करायचे आहे त्या सर्वांचे नावं जे आहेत ते आपल्याला पाहायचं असेल तर अशा प्रकारचं एक टॅब तुमच्यासमोर ओपन होईल। तुम्ही डायरेक्टली द स्टेट, डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर ब्लॉक, पंचायत आणि ग्रामपंचायत टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते शो होईल। परंतु एकदम नॉर्मली जर तुम्हाला सरळ सेव्ह करायचं असेल तर इथं तुम्ही बघा, तुमचे राज्य दिलेलं आहे, त्या राज्यामध्ये तुमचं राज्य निवडून घ्यायचं आहे। माझं राज्य महाराष्ट्र आहे, तुम्ही महाराष्ट्र राज्य निवडून घेतलेलं आहे। नक्कीच मराठीमध्ये हा व्हिडिओ आहे, तर प्रत्येक मराठी माणूस हा व्हिडिओ बघत असेल आणि इतर राज्यातील बघत असतील तर त्यांनी आपापले राज्य निवडून घ्यावे। आपलं महाराष्ट्र राज्य आहे, आपण महाराष्ट्रावर जायचं आहे आणि महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याची माहिती जी आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे, जवळजवळ 34 जिल्ह्यांची, ठीक आहे। 34 जिल्ह्यापैकी कोणता जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे। माझा जिल्हा अकोला आहे, आपण अकोला निवडून घेऊ। तुमचा जो असेल तो तुम्ही निवडून घ्यायचा, ठीक आहे। आता आपण जिल्हा निवडलेला आहे। जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला जायचं आहे तालुक्यावर। तर आपला म्हणजे माझा तालुका अकोला आहे, तुमचा अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर काही असू शकते, त्याच्यापैकी तुम्हाला तुमचा तालुका जो आहे तो निवडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता तुमची ग्रामपंचायतीची लिस्टसुद्धा इथं आलेली आहे, ठीक आहे। इथं ग्रामपंचायतीची लिस्ट आहे। त्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये 1/4/2024 पासून हाऊसहोल्ड, ठीक आहे, याच्याच म्हणजे हाऊसहोल्ड किती आहे त्या घरांची संख्या इथं दिलेली आहे आणि तुम्ही किती घरांना पाणी दिलेलं आहे, ठीक आहे। ज्या घरांचं स्वतःचं नळ कनेक्शन आहे त्या सर्वांची इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे, ठीक आहे। आणि ज्यांच्याकडे स्वतःचं हे आहे, जे जसं हँडपंप असेल, त्याच्यानंतर बोरिंग असेल किंवा सार्वजनिक ठिकाणून ते पाणी पुरवठा करत असतील, असे ठिकाणं कोणते आहेत जे ओन सोर्स आहे, प्रायव्हेट आहेत, ठीक आहे। सरळ याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे की नंबर ऑफ टॅप ऑफ कनेक्शन फ्रॉम प्रायव्हेट आहेत, ते ग्रामपंचायतच्या शब्दामध्ये प्रायव्हेट कनेक्शन आहेत अशांची यादी आपण इथं टाकायची आहे। त्याच्यानंतर इथं तुम्ही शेवटला बघू शकता किती पर्सेंटेज तुमचं काम झालेलं आहे, ठीक आहे। इथं पहिलं ग्रामपंचायत आहे आगरचं 100% ग्रामपंचायतीचं काम जे आहे ते झालेलं आहे आणि तालुक्याचं काम 99.31% झालेलं आहे, ठीक आहे। इथं तुम्हाला पर्सेंटेज तुम्ही तालुक्याचं आणि गावाचं पाहू शकता। आता तुमच्या गावाचं याच्यामध्ये नाव निवडून तुम्ही त्याच्यावर जायचं आहे, ठीक आहे। माझं गाव सांगलीत आहे, तुमच्या गावाचं जे नाव असेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्यांची यादी आपल्यासमोर शो होईल। अशा प्रकारचा टॅब येईल। याच्यामध्ये सुद्धा विलेज, त्याच्यानंतर 1/4/2024 तुमच्या गावामध्ये किती कुटुंब संख्या आहे त्याचं
त्याच्यानंतर तुम्ही किती लोकांना पाणी पुरवठ्याचं कनेक्शन दिलेलं आहे ते, आणि प्रायव्हेट प्लस ग्रामपंचायतने दिलेले नळ कनेक्शन हे सुद्धा त्याच्यामध्ये संख्या दिलेली आहे. आणि तुम्ही जे ग्रामपंचायतीने दिलेले कनेक्शन आहे ते सर्व म्हणजे ग्रामपंचायतच्या नमुना 9वर जे नळ कनेक्शन दिलेले आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड कंपल्सरी आहे याच्यावर ऑनलाईन करणं, ठीक आहे. कारण तर आपण ग्रामपंचायत थ्रू म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू त्यांना या योजनेचा लाभ देत आहोत, प्रत्येकाला नळ कनेक्शन देत आहोत. त्या कारणाने प्रत्येकाचं जे नळधारक आहेत नमुना 9वर त्या सर्वांचं आधार कार्ड ऑनलाईन करणे आवश्यक आहे, ठीक आहे. तर आपल्या इथं बघू शकता तुम्ही 588 732 घरांपैकी 588 हे नळधारक आहेत आणि 151 लोक जे आहेत ते सार्वजनिक विहिरीवरून किंवा स्वतःच्या घरच्या बोरिंगवरून स्वतःच्या घरच्या विहिरीमधून पाणी पुरवठा करतात, ठीक आहे. असं याच्यामध्ये आपण गृहीत धरू. इथं तुम्ही या गावाचं जे पर्सेंटेज आहे म्हणजे माझ्या गावाचं 100% इथं तुम्हाला दिसतं आहे, म्हणजे 100% आपलं ऑनलाईन झालेलं आहे. आता राहिला प्रश्न या आपल्या गावात किती लोकांचे ऑनलाईन झाले त्यांच्या यादीचा. तर इथं बघा हे निळं आहे 581 जे आहे ह्या मागून 2 नंबरचा आणि इकडून सांगडूतपासून तर 7 नंबरचा टॅब इथं दिलेला आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावाची जी यादी आहे ते यादी तुम्हाला नक्कीच शो होईल. इथं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असल्याकारणाने यादी शो झाली नाही, ठीक आहे. तर ते आपण पटापट त्याच्यावर जाऊन 2 मिनटात ती यादी एकदा तुम्हाला मी दाखवून देतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ती यादी एक्सेल किंवा प्रिंट दोनपैकी एक काही करू शकता, ठीक आहे. तुम्ही एक्सेलमध्ये त्याला डाउनलोड करू शकता आणि जे लोक राहिलेले आहेत तुमचं जर पर्सेंटेज कमी असेल 100% नसेल तर त्यापैकी तुम्ही कोणतेही जे राहिलेले असतील ते नागरिक त्याच्यामध्ये आधार कार्ड थ्रू त्यांचे ॲड करू शकता. अशा प्रकारची यादी तुम्हाला शो होईल. तर तुम्ही बघू शकता हे माझ्या गावाची पूर्ण यादी आहे, ठीक आहे. आम्हाला कोणत्या स्कीममार्फत पाणी पुरवठा होते आमच्या गावाला त्याचं नाव इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्या लाभार्थ्याचं नाव, वडिलांचं नाव, त्याच्यानंतर जेंडर, कॅटेगरी, त्याच्यानंतर कुठं राहतात ते हॅबिटेशन ते सुद्धा दिलेलं आहे, स्कीम ID सुद्धा दिलेली आहे. हे जे पेज आहेत हे 1 नंबरचं पेज आहे, त्याच्यावर 1 ते 50 एंट्रीज आहे. सेकंड नंबरचं पेज तुम्ही इथून 2 नंबरच्या पेजवर जाऊन पुढची यादी बघू शकता, ठीक आहे. वर गेल्यानंतर इथं तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन आहे, तुम्ही डायरेक्टली प्रिंट करू शकता. आणि त्याच्या बाजूने एक्सेलचं ऑप्शन आहे, तुम्ही एक्सेलमध्ये ते जे माहिती आहे हे तुमची जी यादी आहे ती एक्सेलमध्ये डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जलजीवन मिशनमध्ये तुमची किती लाभार्थी ऑनलाईन झालेले आहेत त्यांची यादी काढू शकता आणि तुमच्या गावाचं काय पर्सेंटेज आहे ते तुम्ही इथून आपल्या या मी दिलेल्या माहितीच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच तुमच्या गावाचं पर्सेंटेज काढणार आहात. ज्या गावाचं पर्सेंटेज कमी असेल त्यांनी आपापलं पर्सेंटेज वाढवून घ्यायचं आहे. पर्सेंटेज कसं वाढते हे सुद्धा लक्षात ठेवा. जर 1/4/2024ला तुमची कुटुंबसंख्या 835 आहे या गावानुसार, तर तुमच्या ग्रामपंचायतने त्यांना आतापर्यंत किती हाऊसहोल्ड दिलेले आहे हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. किती हाऊसहोल्ड तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ओव्हन आहेत, कुटुंबसंख्या किती असली तरी तुमच्या गावामध्ये किती नळ कनेक्शन दिलेले आहेत ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं म्हणजे प्रायव्हेट कनेक्शन किती आहेत, त्याच्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीने किती कनेक्शन दिलेले आहेत आणि त्यांचे लाभार्थी तुम्ही किती ऑनलाईन केलेले आहेत त्यावरून तुमचं पर्सेंटेज ठरवले जाते, ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता प्रत्येकाने आपापलं गाव तपासून घ्यायचं आहे. जसं माझं ग्रामपंचायतीची कुटुंबसंख्या 732 आहे आणि तेवढेच 732 लोकांना आम्ही ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन दिलेले असेल किंवा तुमचे नमुना 9वर ते 732 असतील तर त्याच्यातले प्रायव्हेट कनेक्शन किती म्हणजे 151 आणि उरलेले ग्रामपंचायतनं दिलेले 581 हे गव्हर्नमेंटचे नळ असल्याकारणाने त्यांचे आधार कार्ड आपल्याला 100% ऑनलाईन करणं आवश्यक आहे. म्हणजे 732मधून 581 गेल्यानंतर 151 हे प्रायव्हेट असले पाहिजेत. नक्कीच प्रायव्हेट असतील तरच ते टोटल संख्या 732ची 100% पर्सेंटेज येते. ज्या गावाचं कुटुंबसंख्या आणि नळ कनेक्शन धारकांच्या संख्येमध्ये मिसमॅच असेल त्यांचं जे आहे पर्सेंटेज ते कमी आहे, त्यांचं पर्सेंटेज याच्यामध्ये कमी दाखवलं जाते. 100% पर्सेंटेज करायचं असलं तर त्याच्यासाठी सरळ उपाय आहे. तुमच्या गावाचं जेवढे कुटुंबसंख्या आहे त्याच्यातल्या तुमच्या ग्रामपंचायतीला 9 नंबरमध्ये असलेले जेवढे काही लाभार्थी आहेत त्या सर्वांचे पहिले आधार कार्ड ऑनलाईन करून घ्यायचे. 9 नंबर संपल्यानंतर जे संख्या उरते याचा अर्थ त्या कुटुंबांकडे प्रायव्हेट बोरिंग्स आहेत किंवा ग्रामपंचायतच्या थ्रू जे काही त्यांच्या प्रायव्हेट विहिरी आहेत त्यांच्या थ्रू त्यांचं पाणी पुरवठा होत असेल तर ते इथं प्रायव्हेटमध्ये टाकल्यानंतरच तुमचं गावाचं पर्सेंटेज जे आहे ते 100% होणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे याच्यामध्ये 2-3 माहिती मी दिलेली आहे. एकतर तुमच्या गावाचं कनेक्शन जे आहे नळाचं ते 100% कसं करायचं, तुमचे आधार कार्ड कसे रजिस्टर करायचे याच्यासाठी आधीचा एक व्हिडिओ आहे चॅनलवर दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहायचा आहे आणि त्याचं जे लिंक आहे ती मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे.
आणि बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आम्हाला यादी दिसत नाही, तर यादीसुद्धा मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. यादी तुम्ही बघून घ्या. यादीमध्ये जे व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तुमचे किती झालेले आणि किती राहिलेले आहे, ठीक आहे. त्यानुसार तुमचं पर्सेंटेज इथं वाढवायचं आहे. प्रत्येकाने आपल्या शासनासाठी हे जे काम आहे ते करणं आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचा पर्सेंटेज वाढवणं आवश्यक आहे, ठीक आहे. तर प्रत्येकाने हे असं काम करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.